नमस्कार, मी मनीषा पंत। आज मी तुम्हाला विल जिनी या वेबसाईट बद्दल माहिती देणार आहे। विल जिनी ही भारतातील पहिली आणि एकमेव वेबसाईट आहे जी वारसा आणि वारसा कायदा आणि विल या विषयावर तुम्हाला सविस्तर माहिती आणि सेवा देणार आहे। विल जिनी ही लीगल जिनी आणि ई सपोर्ट केपीओ या कंपनीची अजून एक कंपनी आहे। या कंपनी बरोबर मी मागचे 2 वर्ष काम करत आहे। त्याआधी मी 10 वर्ष मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस केली। आता मी तुम्हाला विल या विषयावर माहिती देणार आहे। विल म्हणजे मृत्यूपत्र। मृत्यूपत्र म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या स्वकीयांना आणि नातेवाईकांना लिहिलेलं पत्र, ज्याची अंमलबजावणी तुमच्या मृत्यूनंतरच होईल। विल बनवणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आणि जरुरीचं काम आहे। आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करून आपण मालमत्ता जमवतो, प्रॉपर्टीज जमवतो आणि आपल्या मृत्यूनंतर त्याचं काय होणार याची काळजी प्रत्येकाला आपल्या म्हातारपणामध्ये लागतेच। पण याचा विचार आपण आपल्या तरुणपणापासून करायला पाहिजे। जसं आपण आपली मालमत्ता आपल्या तरुणपणापासून जमवायला सुरुवात करतो, तसं विल लिहिण्याचा विचार, मृत्यूपत्र बनवण्याचा विचार हा आपल्या तरुणपणातच व्हायला पाहिजे। विल जर बनवलं नाही, मृत्यूपत्र जर तुम्ही लिहिलं नाही, तर तुमची मालमत्ता, तुमची प्रॉपर्टीज, तुम्ही जमवलेले सगळे दागदागिने, तुमची घर हे कोणाला जाईल, कसं जाईल हे तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याची खात्री देऊ शकत नाही। त्याच्यासाठी मृत्यूपत्र बनवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही मृत्यूपत्र बनवलं नाही तर तुमची सगळी मालमत्ता तुमच्या वारसांना तुमच्या वारसा कायद्याप्रमाणे वाटली जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचा काही अधिकार राहणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती वाटली जाणार नाही। याच्यासाठी मृत्यूपत्र बनवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। तुम्हाला तुमच्या वारसांमध्ये कुठली मालमत्ता कशी वाटायची, कुठल्या प्रमाणात वाटायची आहे, हे जर तुम्हाला ठरवायचं असेल, हे जर तुम्हाला इन्शुअर करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मृत्यूपत्र बनवायला पाहिजे। तुमची मालमत्तेवरनं तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कुठल्याही प्रकारचे झगडे किंवा भांडणं होऊ नयेत याच्यासाठी सुद्धा मृत्यूपत्र बनवणं ही अत्यंत जरुरीची विषय आहे। तर आता लोकांना प्रश्न असा पडतो की मृत्यूपत्र कसं बनवायचं, ही एक अत्यंत अवघड आणि कितीची गोष्ट आहे का, असं प्रत्येकाच्याच मनात येतं। तर नाही, मृत्यूपत्र बनवणे हे अत्यंत सोपं आणि साधं काम आहे। स्वतःच्या कृत्याचे काय परिणाम होऊ शकतील याची पूर्ण जाणीव असेल अशी कुठलीही व्यक्ती कधीही मृत्यूपत्र बनवू शकते। मृत्यूपत्र बनवणे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे। मृत्यूपत्र बनवण्यासाठी तुम्ही एक साधा पांढरा कागद घ्यावा, त्याच्यावरती स्वतःचं नाव, स्वतःचं पूर्ण वर्णन, स्वतःच्या नातेवाईकाचं, स्वतःच्या कुटुंबाचं पूर्ण वर्णन, नाव हे लिहावं, स्वतःच्या मालमत्तेचं पूर्ण वर्णन लिहावं, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा त्या मृत्यूनंतर तुमच्या वारसांनी किंवा मुलांनी करायच्या आहेत त्याचं वर्णन लिहावं, तुमची मालमत्ता किंवा संपत्ती कशी वाटायची याच्याबद्दल त्यांना इन्स्ट्रक्शन किंवा माहिती द्यावी आणि खाली तुमची सही करावी आणि अजून 2 विटनेस किंवा साक्षीदार यांची पण सही घ्यावी। तुमची सही प्रत्येक पानाच्या खाली राईट हँड साइड कॉर्नर मध्ये असायला पाहिजे की या पद्धतीने तुम्ही तुमचं मृत्यूपत्र करू शकता। मृत्यूपत्र टाईप करण्याची काही गरज नाही, ते तुम्ही स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहू शकता, कोणाकडनंही लिहून घेऊ शकता। ते इंग्लिश मध्ये असण्याची काही गरज नाही, ते तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता। तुम्हाला येते ती कुठलीही भाषा मध्ये लिहू शकता, मराठीत सुद्धा लिहू शकता। फक्त तुम्ही काय लिहिता आहात आणि कशाच्या खाली सही करता आहात याची तुम्हाला पूर्ण जाणीव पाहिजे आणि आपण काय करतो आहे याची तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे। 2 साक्षीदार कोण असावे? 2 साक्षीदार तुमच्या कोणी माहितीतले किंवा विश्वासातली माणसं असावी, जे 18 वर्ष पूर्ण असावे। त्यांना कधीही कोर्टामध्ये तुमचं मृत्यूपत्राबद्दल बोलवण्यात येऊ शकेल याची तुम्ही त्यांना पूर्ण जाणीव द्यावी। त्यांना तुमचं मृत्यूपत्रामधलं मजकूर वाचून दाखवण्याची काहीच गरज नाही। त्यांना फक्त तुम्ही कोण आहात याची पूर्ण जाणीव असावी, तुमची माहिती असावी आणि त्यांनी तुम्हाला मृत्यूपत्राच्या खाली सही करताना बघायला पाहिजे। हे झालं की हे 2 तुमचे साक्षीदार पूर्ण तयार आहेत। शक्यतो हे 2 साक्षीदार तुमच्यापेक्षा तरुण असावे, जेणेकरून ते तुमच्या आधी मृत पावणार नाहीत, हे आपण काहीतरी प्रमाणामध्ये इन्शुअर करू शकतो। हल्लीच्या दिवसात मृत्यूपत्र तुम्ही सही करताना आणि साक्षीदार सही करताना रेकॉर्ड करण्याची पण सोय आहे। तुम्ही ते जरूर रेकॉर्ड करावं किंवा फोटो काढावा
आणि ही रेकॉर्डिंगची प्रत किंवा फोटोची प्रत तुमच्या मूळ मृत्यूपत्राच्या मागे लावून ठेवावी, जेणेकरून तुम्ही सही करताना तुमची सही आहे, तुम्ही बरोबर सही केली, तुमचे दोन्ही साक्षीदार तिकडे हजर होते, या सगळ्याची तुम्हाला एक प्रकारे हा पुरावा तयार होऊन जातो, जेणेकरून तुमच्या वारसांना त्याचा पुढे फायदा होऊ शकतो जर तुमचं मृत्यूपत्र कधी कोणी कुठल्याही कारणाने चॅलेंज केलं तर. मृत्यूपत्र हे शक्यतो लिहूनच करावं. फक्त काही काही गोष्टींमध्ये किंवा काही काही लोकांना मौखिक किंवा ओरल ज्याला म्हणतात ते विल करण्याची सवलत दिली आहे कायद्याने. असे लोक म्हणजे जे सैन्यात असतात, नौदलात असतात, विमान दलात असतात, त्या लोकांना ओरल विल म्हणजे तुम्ही तोंडी विल करू शकता, तोंडी मृत्यूपत्र करू शकता आणि तसं ते कायद्याने गृहीत धरलं जातं. मुस्लिम धर्माप्रमाणे, मुस्लिम कायद्याप्रमाणे सुद्धा ओरल विल करण्याची तुम्हाला मुभा आहे, पण ते प्रत्येक कायदे आणि प्रत्येक वारसा हक्काचे कायदे हे वेगळे आहेत आणि त्याच्याप्रमाणेचे रूल्स पण वेगळे आहेत. पण सामान्य माणसांना हे मृत्यूपत्र हे कायम लिखितच असायला पाहिजे. कायद्याने मृत्यूपत्र हे नोटरी किंवा रजिस्टर करणे बंधनकारक नाही, पण तुम्ही तुमच्या सोयीसाठी ते नोटरी किंवा रजिस्टर करू शकता. महाराष्ट्रामध्ये मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी सरकार कुठलाही शुल्क लागू केलेला नाही, फक्त तुम्हाला स्कॅनिंग चार्जेस द्यावे लागतील. एक मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जावं लागेल. तुमच्याबरोबर 2 साक्षीदार न्यावे लागतील, जे तुम्ही विलचे साक्षीदार असू शकतात किंवा दुसरेही साक्षीदार असू शकतात, आणि तुम्ही आणि या 2 साक्षीदारांनी सब रजिस्ट्रार समोर सही करायची असते आणि त्याप्रमाणे तुमचं विल हे रजिस्टर होईल. रजिस्टर केलेलं विल याला कायद्याने काहीही वेगळी ट्रीटमेंट दिली जात नाही, पण जर तुमची काही स्थावर मालमत्ता असेल तर तुमचं विल रजिस्टर करणं हे कधीही हिताचं ठरू शकतं. मृत्यूपत्रामध्ये तुम्ही एक एक्झिक्युटर नेमू शकता. एक्झिक्युटर म्हणजे कोण? एक्झिक्युटर म्हणजे ही अशी एक व्यक्ती असते की जे तुमचं मृत्यूपत्र अंमलबजावणी करेल. तुम्ही दिलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा, तुम्ही दिलेले सगळे डायरेक्शन्स तो फॉलो करेल. या अशा व्यक्तीला एक्झिक्युटर म्हणतात. कायद्याने एक्झिक्युटर नेमणं हे बंधनकारक नाही, पण तुम्ही तुमची सोयीसाठी एक्झिक्युटर नेमू शकता. एक्झिक्युटरला कायद्याने काही बंधनं आहेत, काही पावर्स पण दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनी काम करायचं असतं. एक्झिक्युटर तुमचा कोणीही जवळचा नातेवाईक किंवा कुटुंबातला कुठलाही व्यक्ती असू शकतो. असा व्यक्ती ज्याला तुम्ही काही तुमची मालमत्तेची काही हिस्सा देणार आहात, असाही व्यक्ती एक्झिक्युटर असू शकतो. त्यांनी तुमचा कोणी सीए किंवा कोणी प्रोफेशनल कलिग हा पण एक्झिक्युटर असू शकतो. फक्त अशा एक्झिक्युटरनी तुम्ही दिलेल्या इच्छा आणि तुम्ही दिलेले नियम आणि बंधनं ही सगळी पाळून तुमचं मृत्यूपत्र याचं अंमलबजावणी करायला पाहिजे. मृत्यूपत्रामध्ये तुम्ही तुमची सर्व स्थावर आणि जंगम मिळकत आणि प्रॉपर्टी याचा उल्लेख करू शकता. तुमचं घर, तुमची गाडी, तुमचे दागिने, तुमच्या घरातील सर्व वस्तू, तुम्ही घेतलेला कुठलाही जमीन जुमला, या सगळ्याची तुम्ही माहिती बिल मध्ये घालू शकता. तुमच्याकडे काही मौल्यवान वस्तू असतील, जसं की पेंटिंग किंवा काही IPR राईट्स असतील किंवा काही अशा वेगळ्या प्रकारच्या मौल्यवान वस्तू असतील, त्याचा जरूर उल्लेख तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रात करावा. तुमच्या बँक अकाउंटचे पूर्ण डिटेल्स, तुमचं बँकमध्ये जर लॉकर असेल तर त्याचं वर्णन, तुमचे अजून काही इन्शुरन्स पॉलिसीज, या सगळ्याचं वर्णन आणि पूर्ण विस्तारामध्ये तुमच्या मृत्यूपत्रामध्ये करणं जरुरीचं आहे. तुमची एखादी प्रॉपर्टी किंवा मिळकत जर संयुक्त असेल किंवा कोणाच्या बरोबरीने कोणाचाही दुसऱ्याचा त्याच्यामध्ये हिस्सा असेल किंवा तुम्हाला वारसा हक्काने मिळाली असेल, तरीही अशी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रामध्ये समावेश करू शकता. फक्त तुम्ही तुमच्या वाटचा जो शेअर आहे, जो हिस्सा आहे, तोच तुम्ही पुढे देऊ शकता. बाकी दुसऱ्या लोकांचा हिस्सा तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रामध्ये देऊ शकत नाही, त्याचा उल्लेख करू शकत नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या मिळकतीची किंवा प्रॉपर्टीज मध्ये नॉमिनी अपॉइंट करतो, जसं की हाऊसिंग सोसायटी, तुमची बँक, शेअर्स, या ठिकाणी नॉमिनी अपॉइंट करण्याची सोय असते. इनफॅक्ट काही बँकेमध्ये त्याची सक्ती असते. अशा जरी मिळकती असतील, अशा जरी तुमच्या प्रॉपर्टीज असतील, तरी त्याचे वर्णन तुम्ही मृत्यूपत्रामध्ये करू शकता.
पण असा जर प्रश्न उद्भवला की नॉमिनीला प्रॉपर्टी मिळणार का मृत्यूपत्रामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तीला प्रॉपर्टी मिळणार, तर तुमचं मृत्यूपत्र हेच गृहीत धरलं जाईल आणि नॉमिनी हा फक्त तुमच्यासाठी तुमची मिळकत तुमच्या नंतर घेऊन ठेवणारा हा एक ट्रस्टी आहे आणि त्यांनी मृत्यूपत्रामध्ये वर्णन केलेल्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी किंवा ती मिळकत सुपूर्द करायची असते. त्यामुळे मी नॉमिनी केलं म्हणून आज मला मृत्यूपत्र करण्याची गरज नाही, ही सबब अत्यंत चुकीची आहे. टेनन्सी अधिकार किंवा भाड्याची जागा तुमची स्वतःची किंवा दिलेली याचा उल्लेख तुम्ही मृत्यूपत्रात करू नये. हे टाळणं कधीही हिताचं आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी, तुम्हाला जर लीज होल्ड राईट्स असतील एखाद्या जमिनीवरती किंवा तुम्ही त्याला दिले असेल त्याचा उल्लेख तुम्ही जरूर मृत्यूपत्रात करावा. तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर त्याचाही उल्लेख तुम्ही मृत्यूपत्रात करू शकता. तुमचा स्वतःचा धंद्यामध्ये तुमचा काही इंटरेस्ट, तुमचे शेअर्स, तुमचं भांडवल, तुमच्या पार्टनरशिप असेल, पार्टनरशिप मधला तुमचा शेअर, तुमचे इंटरेस्ट, तुमचं भांडवल, तुम्हाला काय मिळणार आहे या सगळ्याचं वर्णन तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रामध्ये करू शकता. तुमचे काही कर्ज, तुमची येणी, तुमची वसुली या सगळ्याचे वर्णन आणि डिस्क्रिप्शन हे तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रात करू शकता. तुमची जर लहान मुलं असतील म्हणजे 18 वर्षाच्या खालची मुलं असतील तर त्यांची ही सोय तुम्ही तुमच्या मृत्यूपत्राने करू शकता. तुमच्या मृत्यूपत्राने तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी एक गार्डियन अपॉइंट करू शकता. त्या जेणेकरून हा व्यक्ती तुमची मुलं 18 वर्षाची होईस्तोपर्यंत त्यांची देखभाल करेल आणि त्यांच्यासाठी त्यांचं संगोपन करेल. त्यांच्यासाठी तुम्ही योग्य त्या पैशाचा आणि संपत्तीचा एक भाग राखून ठेवू शकता जी तुमच्या मुलांना त्यांच्या लहानपणी उपयोगात पडेल. बरीच लोक आजकाल लहान मुलांच्या आणि बाकी कुटुंबियांच्या काळजी घेण्यासाठी ट्रस्ट ही बनवतात, पण ती एक वेगळी संकल्पना आहे. जर तुमच्यावर कोळी लोक अवलंबून असतील, मानसिकदृष्ट्या विकलांग लोक जर तुमच्या कुटुंबात असतील, तुमच्यावर अवलंबून असतील तर त्यांची ही सोय तुम्ही तुमच्या मृत्यूपत्राद्वारे लावू शकता. तुमची काही गडी माणसं किंवा काही तुमचे मित्रमंडळी यांनाही जर तुम्हाला काही तुमच्या मृत्यूपत्राने द्यायचं असेल तर तेही तुम्हाला देऊ शकता. तुम्हाला काही कोणाला तुमचं जर देहदान करायचं असेल, नेत्रदान करायचं असेल, कुठल्या देवळाला, कुठल्या धार्मिक संस्थेला जर दान करायचं असेल तर ते पण तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रात नमूद करू शकता आणि तुम्ही नेमलेला एक्झिक्युटर हे बघेल की ही सगळी तुमची जे तुम्ही दान केलेलं आहे ते सगळं तुमच्या मृत्यूनंतर अंमलबजावणी त्याची चोख होईल. तुम्ही जर तुमची एखादी संपत्ती किंवा मालमत्ता तुमच्या मृत्यूपत्रामध्ये वर्णन करायचं किंवा लिहायचं विसरून गेलात तर त्याची तुम्ही काळजी नसावी, कारण शक्यतो मृत्यूपत्रामध्ये असं एक क्लॉज असतो, असं एक हिस्सा असतो ज्याच्यामध्ये ही सगळी मिळकत जी तुम्ही वर्णन केलेली नाही, मेन्शन केलेली नाही, त्याचं तुम्ही वर्णन करायचं विसरून गेला आहात ते कव्हर होतं आणि ती कोणाला जाईल अशा याचं पण वर्णन केलेलं असतं. समजा तुम्ही तुमच्या मृत्यूपत्र बनवल्यानंतर काही नवीन मिळकत किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घेतली, तुम्हाला काही नवीन प्रॉपर्टी मिळाली, काही नवीन मिळकत मिळाली तर त्याच्यासाठी सुद्धा एक क्लॉज असतो की जेणेकरून तुमची फ्युचर प्रॉपर्टी yani नवीन घेतलेली प्रॉपर्टी ही कोणाला जाईल याची पण सोय केलेली असते. तुम्ही तुमचं मृत्यूपत्र बनवल्यानंतर ते कधीही तुम्ही बदलू शकता आणि नवीन मृत्यूपत्र बनवू शकता. तुम्ही बनवलेलं सगळ्यात शेवटचं मृत्यूपत्र हे कायद्याने गृहीत धरलं जाईल आणि तुमचं सगळी जुनी मृत्यूपत्र कायद्याने इनव्हॅलिड होतील म्हणजे गृहीत धरणार नाही. तुम्हाला एखादी छोटीशी काही सुधारणा करायची असेल मृत्यूपत्रात तर तुम्ही एक पुरवणी लावू शकता ज्याला कायद्याने कोडीसील असं म्हणतात, जेणेकरून तुमच्या मृत्यूपत्र आणि कोडीसील हे दोन्ही मिळून तुमचं एक पूर्ण मृत्यूपत्र होईल. तुमचं मूळ मृत्यूपत्र जर रजिस्टर्ड असेल तर तुमचं कोडीसील किंवा पुरवणी ही सुद्धा रजिस्टर्ड करावी लागेल. तुमची जर काही मालमत्ता परदेशात असेल किंवा काही मिळकत जर परदेशात असेल तर त्याचाही उल्लेख तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रात करू शकता. पण भारतीय कायदे आणि भारताबाहेरील कायदे हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि परदेशातील मालमत्तेला तिथल्या स्थानिक कायद्यांप्रमाणेच त्याची विल्हेवाट लावता येते. त्यामुळे शक्यतो दोन तुम्ही वेगवेगळी बिल्स किंवा मृत्यूपत्र करू शकता. एक तुमच्या भारतातील मालमत्तेसाठी आणि दुसरं तुमच्या परदेशातील मालमत्तेसाठी. या दोन बिल्सला एकत्रित वाचून तुमचं पूर्ण मृत्यूपत्र होतं. त्याला कायद्याच्या भाषेत कॉन्करंट विल्स असे म्हणतात.
जेणेकरून तुमच्या भारतीय मालमत्तेचं जे बिल आहे ते भारताच्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी होईल आणि तुमच्या परदेशी मालमत्तेचं जे काही बिल आहे ते परदेशातल्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. नवरा आणि बायको हे दोघंही एकत्रित मिळून एक जॉईंट विल किंवा एकत्र मृत्यूपत्र बनवू शकता. जेणेकरून नवऱ्याचा जर मृत्यू अति झाला तर सगळी मालमत्ता आणि मालमत्ता ही बायकोला जाते आणि जर बायकोचा मृत्यू अति झाला तर सगळी मालमत्ता ही नवऱ्याला जाते. पण ते दोघांचा मृत्यू झाल्याशिवाय ते मृत्यूपत्र तुम्ही अंमलबजावणी करू शकत नाही. कधी कधी ही गोष्ट टाळण्यासाठी लोक नवरा आणि बायको दोघं जण दोन वेगळे बिल बनवतात जे एकसारखी असतात, म्हणून त्यांना मिरर बिल असं म्हटलं जातं. मृत्यूपत्रांनी तुम्ही तुमची मिळकत आणि प्रॉपर्टी तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला कोणालाही देऊ शकता, कुठल्याही प्रमाणात देऊ शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मित्रांना, तुमच्या पाळीव प्राण्यांना, तुमच्या नोकरांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना कोणालाही तुम्ही तुमची स्वतःची मिळकत आणि प्रॉपर्टी देऊ शकता. कायद्याने याला कुठलंही बंधन नाही. पण हिंदू कायद्याप्रमाणे तुमची जे नातेवाईक आहेत किंवा तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत त्यांची तुम्ही सोय बघणं ही जरुरीचं आहे. आणि तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी आणि मिळकत ही धर्मदायी संस्था किंवा चॅरिटी याला देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा एक थोडासा हिस्सा तुमच्या स्वतःच्या नातेवाईकांसाठी, अगदी जवळचे जरी नसेल, लांबचे जरी असेल, त्यांच्यासाठी राखून ठेवणं हे गरजेचं आहे, बंधनकारक आहे. पण पारसी कायद्याप्रमाणे तुम्ही तुमची सर्व मालमत्ता आणि मिळकत ही चॅरिटीला किंवा धर्मदायी संस्थेला देऊ शकता. त्यांना कायद्याने ते मुभा दिलेली आहे. हिंदू कायद्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कायदेशीर वारसांची काळजी घेणे आणि त्यांच्यासाठी काही मालमत्ता राखून ठेवणं हे जरुरीचं आहे. तुमचे कायदेशीर वारस म्हणजे कोण? तर तुमचे जवळचे कुटुंबीय, तुमची नवरा किंवा तुमची बायको, तुमची मुलं, ती नसतील तर तुमचे आई वडील, तुमची बहीण भाऊ नसतील तर त्यांची मुलं, आणि ही जर कोणी नसतील तर कायद्याने वेगळे वेगळे नातेवाईकांचे नावं दिलेत, वर्णने दिलेत जे तुमच्या प्रॉपर्टीवरती किंवा मिळकतीवरती हक्क सांगू शकते. जर तुमचे हे सगळी वर्णन केलेले किंवा सांगितलेले जर कोणीही नातेवाईक हयात नसतील किंवा नसतील तर तुमची सगळी मिळकत ही मृत्यूपत्र केले नाही तर सगळी मिळकत तुमची सरकार जमा होते. तुमच्या मृत्यूपत्रांनी मिळणाऱ्या संपत्तीवर, मालमत्तेवर तुमच्या वारसांना कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही किंवा तुम्हालाही कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. भारतामध्ये हा कर आज हयात नाही, तो आधी लागू होता पण तो सरकारने बंद केला आहे. तुम्ही तुमचं मृत्यूपत्र तुमच्या हयातीमध्ये कधीही आणि कितीही वेळा बदलू शकता. मृत्यूपत्र जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही ते फाडू शकता, नवीन मृत्यूपत्र बनवू शकता, किंवा मृत्यूपत्र हे माझं बदललं असं जर तुम्ही जाहीरपणे डिक्लेअर केलं तर तुमचं मृत्यूपत्र हे रद्दबातल ठरवण्यात येईल. तुम्ही हे अशा प्रकाराने केलेलं मृत्यूपत्र हे सांभाळून आणि सुरक्षित जागी ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही ते तुमच्या घरात कुठल्याही सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या बँकेमध्ये ठेवू शकता, किंवा तुमचं हे मृत्यूपत्र तुम्ही तुमच्या वकिलाला, सीएला यांच्याही ताब्यात देऊ शकता आणि त्यांना अशीही सूचना देऊ शकता की तुमच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र तुमच्या वारसांना आणि तुमच्या मुलांना वाचून दाखवण्यात येईल. किंवा आजकाल बऱ्याचशा बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ही तुमचे मृत्यूपत्र स्वतःकडे ठेवून घेऊ शकतात आणि त्याला म्हणतात कस्टोडियन सर्व्हिसेस. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षाची एक ठराविक रक्कम भरता येते आणि हे बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुमची मृत्यूपत्र स्वतःजवळ सुरक्षित सांभाळून ठेवतात आणि तुम्ही मेल्यानंतर तुमच्या वारसांना त्याची सूचना देतात, जेणेकरून त्यांना माहिती पडेल की तुमचं मृत्यूपत्र कुठे आहे आणि कुठल्या स्थितीत आहे. तुमच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी तुमच्या मृत्यूनंतरच करण्यात येईल. कधी कधी मृत्यूपत्रासाठी प्रोबेट घेणं हे जरुरीचं असतं. प्रोबेट म्हणजे काय? तर प्रोबेट म्हणजे कोर्ट तुमचं हे मृत्यूपत्र खरं आणि व्हॅलिड आहे असं जेव्हा म्हणतं त्याला म्हणतात प्रोबेट. ही एक कोर्टाची ऑर्डर असते. प्रोबेट घेण्यासाठी प्रोबेट प्रत्येक वेळेला घेण्याचं गरजेचं नाही, पण तुमची जर स्थावर मालमत्ता मुंबई, दिल्ली, कलकत्ता,
चेन्नई अशा महानगरामध्ये असेल तर कायद्याने तुम्हाला प्रोबेट घेणं हे गरजेचं आहे. जर तुमचे काही तंटे असतील, जर तुमच्या घरामध्ये काही कुटुंबियांमध्ये जर काही भांडण असेल तर प्रोबेट घेणं हे हिताचं आणि गरजेचं ठरेल. तुम्हाला हे मृत्यूपत्र करणं हे किती सोपं आणि सुटसुटीत आहे हे आता समजत असेल. मृत्यूपत्र करण्यासाठी वकिलाची गरज नाही, फक्त थोड्याशा ज्ञानाची गरज आहे, जी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.